ते शास्त्रज्ञ जे लोकांशी जोडलं जाणं शिकले. डॉक्टर आर श्रीधर, पद्मश्री 2026. मी माझं इनोव्हेटिव्ह नेहमी झिरो बजेटने सुरू करतो आणि मला अनेक लोक आणि सरकारी संस्थांकडून सहकार्य आणि पाठिंबा मिळत राहतो. मद्रास ख्रिश्चन कॉलेज तांबरम, चेन्नई, आशियातील या एका प्रसिद्ध लिबरल आर्ट्स संस्थेचा डॉक्टर श्रीधर यांच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडला. त्यांचे लाडके आजोबा ज्यांनी त्यांचं पालन पोषण केलं ते तिथल्या तमिळ विभागाचे प्रमुख होते. त्यांचे मामा जे दृष्टीहीन होते त्यांनी त्यांच्याकडून एक हस्तलिखित मासिक तयार करून घेतलं. इथूनच त्यांचा प्रवास स्वदेश मित्रांसारख्या नामांकित वृत्तपत्रात पॉप्युलर सायन्स कॉलम लिहिण्यापर्यंत झाला. जेव्हा डॉक्टर श्रीधर यांनी केमिस्ट्रीमध्ये PhD पूर्ण केली तेव्हा त्यांची MCC मध्ये प्राध्यापक होण्याची इच्छा होती, पण तसं झालं नाही. ऑल इंडिया रेडिओमध्ये एक संधी चालून आली. वर्तमानपत्र आणि मासिकांमध्ये मी केलेलं सगळं विज्ञान लेखन कामी आलं. ऑल इंडिया रेडिओ नेटवर्कसाठी पहिला विज्ञान वार्ताहर म्हणून माझी निवड झाली. डॉक्टर श्रीधर यांनी पुढील 23 वर्ष ऑल इंडिया रेडिओमध्ये चेन्नई, कोइंबतूर आणि नंतर दिल्लीमध्ये घालवली. या काळात ते सायन्स फेस्टिवल्स आणि परिषदा आयोजित करत राहिले आणि रेडिओला शिक्षणाचं माध्यम बनवलं. त्यांचं म्हणणं होतं की रेडिओ इंटरॅक्टिव्ह आणि पार्टिसिपेटरी असायला हवा. ही या माध्यमासाठी एक नवी दिशा होती. 1991 मध्ये डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी सोबत मिळून त्यांनी मुलांसाठी 18 भाषांमध्ये विज्ञान विधी कार्यक्रम सुरू केला. जर रामायण आणि महाभारत यासारखे महाकाव्य दूरदर्शनवर वर्षानुवर्ष चालू शकतात तर एखादी लॉंग रनिंग रेडिओ सिरियल का नाही? अशा प्रकारे द स्टोरी ऑफ मॅन, मानव जातीची उत्क्रांती हा कार्यक्रम बनला. ही मुलांसाठीची जगातील सर्वाधिक काळ चाललेली सायन्स रेडिओ सिरियल होती. इतक्या मोठ्या प्रमाणावरील प्रयत्न यापूर्वी कधीही ऐकला गेला नव्हता. दूरदर्शन आणि इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीत काम केल्यानंतर जिथे त्यांनी ज्ञानदर्शन चॅनल सुरू केलं, डॉक्टर श्रीधर चेन्नई येथील अण्णा युनिव्हर्सिटीत गेले, जिथे त्यांनी 2004 मध्ये देशातील पहिलं कम्युनिटी रेडिओ चॅनल सुरू केलं. कम्युनिटी रेडिओ हे एक लो कॉस्ट, लो पॉवर रेडिओ स्टेशन आहे जे सुमारे 15 किलोमीटरच्या परिसरामध्ये सेवा देतं. ते अगदी 10 बाय 10च्या छोट्या स्टुडिओमध्येही सुरू होऊ शकतं. ते रेडिओ जॉकीवर आधारित नाहीये, ते लोकांसाठी आणि लोकांकडून चालवलं जातं. आज कम्युनिटी रेडिओचा विस्तार 550हून अधिक ठिकाणी झालेला आहे. त्यापैकी अनेक ग्रामीण भागात आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने भारतातील कम्युनिटी रेडिओचे जनक म्हटलं जातं. डॉक्टर श्रीधर यांचा विश्वास आहे की डिजिटल रेडिओ मॉन्डियाल सारखी तंत्रज्ञानं प्रभावी आणि बहुपयोगी उपाय देतात आणि त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला पाहिजे. डिजिटल सोबतच रेडिओ आता एक व्हिज्युअल एलिमेंट देखील आणू शकतो. डॉक्टर श्रीधर पब्लिक सर्व्हिस मध्ये संशोधक म्हणून एक उत्तम आदर्श आहेत. त्यांनी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये कधीच मर्यादा जुमानल्या नाहीत. कम्युनिटी रेडिओसाठी खूप कमी गुंतवणूक लागते. शासकीय अनुदानही उपलब्ध आहे. त्यातील कंटेंट हा क्राऊड क्रिएटेड, क्राऊड सोर्स्ड, क्राऊड मॅनेज्ड आणि क्राऊड मॉनिटर्ड असायला हवं. माझी इच्छा आहे की भारतातील प्रत्येक गावामध्ये एक असा कम्युनिटी रेडिओ असावा जो लोकांचा आवाज दर्शवेल. डॉक्टर आर श्रीधर, पद्मश्री 2026. कोडी कोडी नमस्कार.